नमस्कार. न्यूज तडकामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी हरुण सय्यद. आज आपण आहोत प्रभाग क्रमांक 11 मध्ये. प्रभाग क्रमांक 11 कडून भारतीय जनता पार्टीकडून धर्मेंद्र विक्रमसिंग चव्हाण हे निवडणुकीच्या मैदानात आता सध्या उतरलेले आहेत. काय अनुभव आहे, काय अधिक सांगताल? मी प्रथमच महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती निवडणूक लढवत आहे. माझा व्यवसायातील अनुभवाचा फायदा मी या प्रभागातील नागरी समस्याचे निवारण करण्यासाठी प्रयत्न करेल. प्रभागातील सर्व गार्डन्समध्ये लहान मुलांचे खेळण्याचे पार्क व जॉगिंग ट्रॅक, ओपन जिम अशा प्रकारच्या सुविधा देण्याचा प्रयत्न करेल. प्रभागातला पाणी पुरवठा हा स्वच्छ पाणी पुरवठा कसा देता येईल याचा प्रयत्न करेल. आणि जसं स्मार्ट सिटी आहे त्या पद्धतीनं लातूर शहरामध्ये वार्ड क्रमांक प्रभाग 11 हा स्मार्ट प्रभाग म्हणून ओळखला जाईल, याची शाश्वती देईल. बरोबर. आणि पक्षाचे जी काही ध्येय धोरण आहेत ते नागरिकांपर्यंत रुजवण्याचा प्रयत्न करू. निश्चितच चांगले माणसं जर निवडणुकीच्या मैदानात उतरल्यानंतर जे चांगलेच बाबी असतात ते चांगल्या बाबी लोकांपर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात. मला मला अजून एक विचारायचं आहे की जे विकास कामं आपण त्या प्रभागामध्ये राहतो अनेक वर्षांपासून बघितले तुम्ही, कसा आहे प्रभाग, कशी आहे त्याची रचना, काय अधिक माहिती सांगा? प्रभागामध्ये MIDCचा एरिया पण उद्योजकांचा एरिया येतो. दीपज्योती नगर आहे, तिथे नागरिक सुविधेचा अभाव थोडासा कमी आहे जिथे. आणि साईबाबा मंदिर आहे तिथे, तसेच गजानन मंदिर आहे, स्वामी समर्थचा मंदिर आहे. प्रभागात काही भागात समस्याचा अभाव आहे. तो समस्या जे काही समस्या आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न निश्चितच करू. आणि तुम्ही लहानपणापासून सगळ्या जाती धर्माच्या लोकांसोबत ते एकजूट राहिलेला आहात, तुमचे मित्र आहेत, अनेक संबंध, त्याचा किती फायदा पक्षाला सुद्धा होणार आहे? माझं बालपण, माझं शिक्षण, आमचा व्यवसाय ह्या प्रभागातच गेलेला आहे. माझा व्यवसाय हा प्लॉटिंगचा असल्यामुळे ह्या प्रभागामध्ये खूप लोक जसा हा प्रभाग आणि नागरी रहिवाशी मध्ये आला त्यावेळेसपासून मी हा प्रभाग पाहतोय. बरोबर. हळूहळू हा प्रभाग विकासाची गती कारण की आपण बघितलं तर उच्चभ्रू ह्या वस्ती आहे असं म्हटलं तर चालतं. उच्चभ्रूवी आहे, मध्यमवर्गीय आहे, काही गरीब वस्ती आहेत, हडको कॉलनी आहे, MIDC मधील जे रोजंदारी काम करतात त्यांची वस्ती आहे. इथे सर्वच प्रकारचे लोक. मेन शहरात हा प्रभाग असल्यामुळं जास्त तणाव किंवा जास्त वर्दळ, ट्रॅफिक याच ठिकाणी असते. हो, निश्चितच आहे. आणि ट्रॅफिकच्या बाबतीत बोलायचं झालं तर लातूर शहरात सर्वच ठिकाणी आता ट्रॅफिक वाढत चाललेली आहे. त्या कशा पद्धतीनं ट्रॅफिक जॅमचा या आणखीन काही त्याच्यावरती उपाययोजना करता येतील याच्यावर सुद्धा विचार केला जाईल. निश्चितच. परंतु तुमच्या सोबत आता प्रचार सुरूही झाला नाही, परंतु तुमच्या अवतीभोवती सगळे म्हणजे भारतीय जनता पार्टी म्हणलं की मुस्लिम थोडं लांब जातात, परंतु तुमच्यासोबत ते मुस्लिम सुद्धा आहेत प्रचार करताना दिसतात. माझं लहानपणापासूनच माझे अर्ध्याच्या वरती मित्र मुस्लिम समाजातील आहेत, व्यावसायिक मित्र सुद्धा आहेत. मी माझं शिक्षण त्या मुस्लिम समाजाच्या मित्रासोबत झालेलं आहे. वैयक्तिक पातळीवरती कधी मुस्लिम समाजातील माझे मित्र, आणखीन माझे शुभचिंतक हितचिंतक हे कधी दूर जाणार नाहीत माझ्यापासून. आणि हे पहिलं नगरसेवक असतील म्हणजे निवडून आल्यानंतर येतील की यांना की सगळ्या मित्रांनी सांगितलंय की आग्रह केलाय की तुम्ही उभा टाका, ही गोष्ट खरी आहे का? हो, खरी आहे. मित्रांच्या सर्वांच्या आग्रह खातर. बरं, वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो, सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी त्यांना आग्रह केलाय, त्यांच्या घरी हेलपाटे मारले सगळ्या जणांनी. माझी आता पहिलीच निवडणूक आहे आणि हे निवडणूक मित्र आमच्या परिवाराचे प्रेम करणाऱ्या लोकांसाठी मी निवडणूक लढवत आहे.
बरोबर. निश्चितच, परंतु विकास शहराचा होणारच आहे आणि त्यासोबतच प्रभागाचा जास्त विकास होईल अशीच अपेक्षा धर्मेंद्र विक्रमसिंग चव्हाण यांनी केलेली आहे. वेळोवेळी मी आपल्यासोबत अशाच बातम्या घेत येत राहील. तोपर्यंत मला परवानगी.